आजची ही बातमी पाहून तुम्ही अस्वस्थ व्हाल, कारण ही बातमी अपघाताची नाही, ही बातमी आहे व्यवस्थेने उद्ध्वस्त केलेल्या एका पूर्ण वस्तीच्या जगण्याची। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मोहरा गावची गव्हाळी वस्ती, इथे ना रस्ता आहे, ना शिक्षणाचा मार्ग आहे, ना शेतीमाल बाजारात नेण्याचा मार्ग आहे आणि आज परिस्थिती इतकी भीषण झाली आहे की असं जगण्यापेक्षा मरडं बरं असे शब्द शेतकऱ्यांच्या तोंडून बाहेर पडत आहेत। फक्त एक रस्ता नाही म्हणून इथे शेती थांबली, दुग्ध व्यवसाय थांबला, मुलांचं भविष्य अंधारात गेलं आणि माणूसपणच हरवण्याच्या मार्गावर आला आहे। चिखल आणि अंधार, विकासाची वाट बंद, ही दृश्य कुठल्या दुर्गम जंगलातील नाही, ही दृश्य आहे कन्नड तालुक्यातील मोहरा गावच्या गव्हाळी वस्तीची। या वस्तीला जाण्यासाठी आज एकही वाहन चालण्याजोगा रस्ता अस्तित्वात नाही। पूर्वी येथे दक्षिणेकडून रस्ता होता, पण मात्र गेल्या 5 वर्षांपासून तो रस्ता जाणीवपूर्वक बंद करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। आज शेतकरी पायवाट चिखल ओलांडून जीवाच्या आकांताने शेतात पोहोचतात। शेतात कापूस आहे पण विकायला रस्ता नाही, दुधाने कॅन भरतात पण दूध गाडी पोहोचत नाही, मजुरीचं काम आहे पण मजूर यायला तयार नाहीत। आज गव्हाळी वस्तीतील शेती पूर्णपणे तोट्यात, दुग्ध व्यवसाय बंद, उत्पन्न शून्य आणि कर्ज मात्र वाढतच चाललं आहे। या वस्तीतील मुलांना शाळेत जायचं म्हणजे पायी चालत, चिखल, पावसाचे धोके ओलांडत जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावं लागतं। अनेक पालकांनी मजबुरीने मुलांचं शिक्षणच बंद केलंय। आम्हाला रस्ता नाही झालं 5 वर्षापूर्वी। आम्ही ना तर जाणं येणं आम्हाला अवकाळ होत होती आमची। आम्हाला रस्ताच नाही, शासनाने आम्हाला रस्ता द्यायला पाहिजे। या भागात मग मुलगा एकूणच एक होता, शिकताना आलं तर गेला तो बाहेर गावी काम करायला। त्याला शिकताना आलं तर रस्त्यामुळं जाता येता जमिनी जाणं येणं तर मग गेला तो बाहेर गावी कामाला। तरी पहिल्यापासून भरपूर लोक वाट चालू होती। आता झाले 20 वर्ष झाले आम्ही इथं राहत होतो। आमची इकडं 4-5 घराची वस्ती आहे। आम्हाला या जायचा खूप प्रॉब्लेम आहे। आमच्या शेतीला ट्रॅक्टर नाही, काही नाही, वाहनं नाही, मंजूर येत नाही आमच्या शेतामध्ये। आमचा कापूस खाली लोळू राहिला, मक्का ते वायाची भरपूर अडचणी। आम्हाला आमच्या वावराला रस्ता पाहिजे। शासनाने हेच काढलं का आम्ही रस्ते देतो, रस्ते करतो, आमच्या शेतीला रस्ता नाही। आमचे पहिल्या ना आई वडील सगळे म्हातारा म्हातारी ह्या रस्त्यानं जायचे। आता 5 वर्षापासून आम्हाला खूप अडचणीत आणलं सरकारने। ज्ञानेश्वर दगडू गाडेकर, आपला मोहरा गावातून बोलतो मी। इथे पहिल्यापासून पूर्वीचा रस्ता होता तो बंद करून टाकला। आता येण्या जाण्यासाठी आम्हाला रस्ताच नाही उपलब्ध सध्या। आमची लय परेशानी इथून, तर आम्ही इथे वस्ती करून राहायला आहे। आता पाणी पाड्याच्या नंतर आमची इथे डॉक्टर येत नाही, काही येत नाही। एक गाय बेमार पडली, ती मरून गेली। माझं नाव शामराव दगडू गाडेकर, राहणार मोहरा। आमच्या रस्त्याचे मॅटर चालू आहे। 5 वर्षापासून आम्ही बेजार होऊन बसलेले। आम्हाला रस्ता कोणी शासनाचं आम्हाला कोणीच नाही, माणूस येऊन नाही राहिलं, कोणी नाही, काही नाही। आमचं रस्त्याच्या भाऱ्यात लय अवघड परिस्थिती। 1 लाखाची गाय मरून गेली ती। 286 मध्ये येण्यासाठी रस्ता नाही। मी त्र्यंबक गाडेकर, राहणार मोहरा, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर। आमच्या रस्त्याचा जो तक्रारीचा अर्ज ह्या 5 वर्षापासून प्रलंबित होता। आम्हाला रस्त्याची इतक्या अडचणी या तालुक्यामध्ये नसतील एवढ्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं। बावनकुळे साहेबांनी सांगितलं मागेल त्याला रस्ता, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं फक्त तुम्ही अर्ज करा, रस्ता तुम्हाला भेटेल। पण आज आम्ही 4 दिशानं टाहो फोडून सरकार पुढे विनंती करतोय की आम्हाला रस्ता द्या। आम्हाला चालताही येत नाही रस्त्याने, इतकं समस्याला आम्ही सामोरं जात आहे। काय सांगा तुम्हाला, आमची इतकी समस्या आहे की 10-15 खेड्यामध्ये आम्हाला आमच्यासारखी इतकं दरिद्री माणूस कोणी भेटणार नाही। आणि विषय म्हणजे असाच आहे की आम्हाला जे तक्रारीला
ज्या समस्याला सामोरं जावं लागतं तो समस्या देणारा आमचा सक्का चुलत भाऊच आहे आणि तोच आम्हाला रस्त्यानं जाऊ देत नाही. आम्हाला इतकी अवघड अवस्था झाली. आम्हाला समजा जर रस्ता नाहीच भेटला तर आम्हाला आत्मदानाशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. आणि विशेष म्हणजे जो निकाल दिला तहसीलदार नायब तहसीलदार साहेबांनी तो निकाल हा ग्रहित आणि सुटसुटीत होता आणि त्यांना ते पुरेपूर माहिती घेऊनच त्यांनी तो निर्णय दिला. तुम्ही जो संभाजीनगरचा प्रश्न आहे तो निकालाचा ते तिथून जर निकाल देताय प्रत्यक्षात आमचा प्रत्येक वेळेस हाच अनुभव होता की तुम्ही एक करा, तुम्ही स्थळ पाहणी करा आणि आम्हाला निकाल नंतरच निकाल द्या. आम्ही त्याला प्रत्येक तारखेला हाच आमचा विनंतीचा अर्ज होता की आमची तुम्ही स्थळ पाहणी करा आणि नंतरच आम्हाला न्याय द्या. आणि तसं त्यांनी केलेलं नाही. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा तसं केलेलं नाही. आमची कापडणे साहेबांना सुद्धा एक आम्ही माहितीच्या आधाराखाली आम्ही त्याला विचारणार आहे की तुम्ही काय केलं बा आमच्यासाठी. मी शिवराज दगडू गाडेकर बोलतो मौर्य गवळी वस्तीतून बोलतो. आम्हाला येण्या जाण्याकरता रस्ताच राहिला नाही. उद्याचा प्रश्न आम्हाला कापूस शिकायचा, मक्का हे करायची, त्याला वाहन यायला जागा नाही. घरकुलचं इकडे काम तसं तर राहिलेलं आहे. स्लॅब लेवल आलं ते स्लॅब टाकायला हे नाहीये. सिमेंट आणायचं, लोखंड आणायचं, सेंटरिंग आणायची, त्याला रस्ताच नाही. त्याच्यामुळे पेंटिंग मध्ये पडलं ते. काय करावं म्हणून तेच समजून राहिलं आम्हाला. इकडे शासन काय करू राहिलं नुसतं ह्या कोर्टातून झालं की त्या कोर्टात जा, फक्त जे अवस्था आहे तीच अवस्था आहे आमच्या वेळी. आम्हाला गावात जायला रस्ता राहिला आणि असं झालं. रात्रीचं एखादं जर कधी पेशंट बिमार झालं तर काय करावं म्हणून ते येणे असा प्रश्न झाला की आता याच्या पुढे असं झालं की औषध घ्या आणि झोपून राहा. ह्यो प्रश्न गंभीर झाला आणि हेच करणार आहे आम्ही आता. या असह्य परिस्थितीतून शेतकऱ्यांचा हा थरारक आक्रोश हे शब्द एका व्यक्तीचे नाहीत, हा संपूर्ण गव्हाळी वस्तीचा आक्रोश आहे. गेल्या 5 वर्षात ग्रामस्थांनी काय काय नाही केलं, तहसीलमध्ये निवेदन देऊन झाली, जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार मागण्या करून झाल्या, पण प्रत्यक्षात आजपर्यंत रस्त्याचा एकही दगड हललेला नाही. भाषणात विकास आहे पण गव्हाळी वस्तीच्या वास्तवात फक्त अंधार आहे. आज प्रशासनाला गव्हाळी वस्तीतील शेतकरी थेट प्रश्न विचारत आहेत. एका रस्त्यासाठी 5 वर्ष का लागतात? शेतकऱ्यांचा माल शेतात कुजत राहावा का? मुलांचं भविष्य रस्त्याशिवाय घडू शकतं का? आणि विकास फक्त कागदावरच असतो का? आज मोहोरा येथील गव्हाळी वस्ती फक्त रस्त्याची नाही तर न्यायाची वाट पाहते. वेळीच पावलं उचलली गेली नाहीत तर उद्या ही बातमी आणखी भीषण असेल. हा होता आमचा मोहोरा गव्हाळी वस्ती येथून स्पेशल रिपोर्ट. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.